अकोले जिल्ह्यातील तेल्हारा शेगाव रोडवर दहिगाव अवताळे फाट्याजवळ गुरुवारी दुपारी भीषण रस्ता अपघात झालाय. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 2 मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाल्यामुळे घडला. मिळालेल्या माहितीनुसार नेर तालुका तेल्हारा येथील उमेश विष्णू तायडे वय 32 हे आपल्या वडिलांसह विष्णू सुखदेव तायडे यांच्यासोबत तेल्हाऱ्याहून आपल्या गावी परत जात होते. त्याचवेळी दुसऱ्या दिशेने बाळापूर येथील सय्यद मोहसिन सय्यद यासीन हे आपल्या पत्नी इरफाना परवीन यांच्यासह मोटरसायकलने येत होते. दहिगाव अवताडे फाट्याजवळ दोन्ही मोटरसायकलींची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात उमेश तायडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान उमेश तायडे यांचे वडील विष्णू सुखदेव तायडे यांना तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुसऱ्या मोटरसायकलीवरील सय्यद मोहसिन आणि त्यांची पत्नी इरफाना परवीन हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.